नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान 3 दिवसात 2 खून झाल्याने कामठी शहर हादरले आहे. मृत तरुण रवी शिवकुमार अगुठलेवार हा आपल्या मित्रासोबत कारने घोरपडहून घराकडे परतत होता. आरोपी अक्षय कुमार धनराज गेडाम हा आपल्या नातेवाईकांकडे होळी साजरी करून पायी घरी जात होता. यावेळी रवीच्या कारने जोरात हॉर्न वाजवल्याने अक्षय संतापला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. यावेळी दोघेही मद्याच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. संतापलेल्या अक्षयने आपल्या हातातील जड कड्याने रवीच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. मार लागताच रवी जागीच कोसळला आणि बेशुद्ध झाला. बेशुद्ध अवस्थेत रवीला तातडीने चौधरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कामठी उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने मेयो हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच रस्त्यातच रवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्ण घटना चौधरी हॉस्पिटलच्या मागे घडली आहे. एका क्षुल्लक कारणावरून रवीला आपला जीव गमवावा लागला तर गेडाम देखील या सर्व प्रकरणात अडकला आहे. क्षुल्लक कारण किंवा क्षुल्लक वाद कसा जीवावर बेतू शकतो या घटनेमुळे अधोरेखित होत आहे.